हॅलो हाय, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये, जिथे आपण फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलवरती खूप छान छान अशी DIY सांगत असतो. बाहेर सूर्य तर नुसता आग ओकत आहे, पाऊस पडण्याचं नाव घेत नाही आणि याच्यामध्ये आपण स्किन केअर करणं अजिबातही आपल्याला जमत नाही आहे. कारण मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन जरी लावलं तर इतका घाम येतो आणि त्या घामामुळे स्किन केअर करणं नकोसं वाटतंय. त्याच्यामुळेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक अशी क्रीम जी अगदी 5-10 मिनिटामध्ये रेडी होऊन जाईल आणि ती जर तुम्ही लावली तर तुम्हाला सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर असं लावण्याची काही आवश्यकता नाही आहे. एकच क्रीम सगळ्यावरती आहे. तर चला बघूया ही क्रीम कशी बनवायची आणि ह्याचे रिझल्ट्सही कसे आहेत. आज जो आपण मॉइश्चरायझर बनवणार आहे त्याचा हिरो इन्ग्रेडियंट आहे तुरटी. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला रोज वॉटर, कोकोनट ऑइल, ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेल. हे सर्व आपल्या स्किनला खूप छान असे मॉइश्चरायझर आणि हायड्रेट ठेवणार आहेत. तुरटीचा एक तुकडा घ्या आणि कोकोनट ऑइलमध्ये 10 ते 15 मिनटासाठी तुम्ही त्याला भिजत ठेवून द्या. तुरटीचे बेनिफिट्स त्या तेलामध्ये उतरून जातील. तुरटीचं तुम्हाला माहितीच आहे, स्किनच्या सर्व आजारांवरती तुरटी रामबाण उपाय आहे. आपल्या स्किनवरती होणारे सनबर्न, टॅनिंग, पिंपल्स, आता तर घामोळ्याही बऱ्याच लोकांना येतात, ते घामोळ्याही सुकवण्याचं काम ही तुरटी करत असते. नक्की तुम्ही ही तुरटी एकदा वापरून बघा, तुमच्या घामोळ्याही कमी होतील. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घेतलेला आहे 2 चमचे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल मार्केट बेस घ्या, प्लांट बेस नको, कारण आपल्याला ही क्रीम प्रिझर्व करून ठेवायची आहे. प्लांट बेस घेतला तर लवकर खराब होईल. ॲलोवेरा जेलमुळे आपली स्किन मॉइश्चराईज राहते आणि हायड्रेटही राहते. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ग्लिसरीन. ग्लिसरीनमुळे आपली स्किन ड्राय होत नाही, मॉइश्चरायझर कायम राहतं आणि स्किनवरती एक चकाकी येते. ग्लिसरीन मी याच्यामध्ये 1 चमचाभर घेतलेला आहे आणि नंतर हे सगळं मिक्सचर छान मिक्स करा. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घेतलेलं आहे रोज वॉटर. रोज वॉटर ही स्किनसाठी खूप एक वरदान आहे. आपल्या स्किनला हायड्रेट तर ठेवतंच, पण स्किनमध्ये मॉइश्चरायझरची कमी होऊन देत नाही. या उन्हाळ्यामध्ये स्किनमध्ये मॉइश्चर राहणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच मी अशा वस्तू घेतलेल्या आहेत ज्याच्यामुळे आपल्या स्किनमध्ये खूप छान असं मॉइश्चरायझर तयार होईल आणि आपल्या स्किनवरचे डागही निघून जातील. तुमच्याकडे जर असं हे असेल फ्रॉदर, तर त्याने तुम्ही मिक्स करा. याने खूप छान मिक्स होतं ते आणि फ्लफीही होतं. 5 मिनटं तुम्ही हे असं जर केलं ना, तर तुम्हाला एक खूप छान मॉइश्चरायझर तुमचं तयार होऊन जाईल. तुम्ही बघू शकता, खूप क्रीमी अशी एक क्रीम बनलेली आहे. मी ही क्रीम घेऊन 5 ते 10 मिनटं छान असा मसाज करून सोडून दिलं होतं चेहऱ्यावरती आणि त्याच्यानंतर मी माझ्या फेस वॉशने चेहरा धुवून घेतला होता. चेहरा खूपच छान असा मॉइश्चराईज पण होतो, चेहऱ्यावरचे डाग हळूहळू कमी होतात, टॅनिंगही कमी व्हायला लागतं. नक्की तुम्ही करून बघा, कारण तुरटीमधले जे तत्त्व आहेत ते आपल्या स्किनवरचे सनबर्न फक्त नाही तर टॅनिंग कमी करतं, चेहऱ्यावरील डाग कमी करतात, मुरुमांना कमी करण्याची त्याच्यामध्ये पॉवर आहे. तसंच ज्या घामोळ्या येतात त्या घामोळ्याही सुकवण्याचं काम तुरटी करत असतं. आणि ह्याच्यामध्ये जे आपण तत्त्व टाकलेले आहे त्याच्यामुळे स्किन आपली ड्राय नाही होणार तुरटीमुळे, कारण आपण ह्याच्यामध्ये ॲलोवेरा, ग्लिसरीन आणि रोज वॉटर टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपली स्किन हायड्रेटही राहणार आहे. मी मसाज करून घेतलेला आहे 5 ते 10 मिनटं आणि त्याच्यानंतर छानपैकी वॉश करून घ्यायचं आहे. वॉश झाल्यानंतर तुम्हाला खरंच तुमच्या स्किनमध्ये इतका छान फरक दिसेल. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे मॉइश्चरायझर कसं वाटलं आहे. ज्या लोकांना घामोळ्या झालेल्या आहेत त्यांनी तर हे नक्की करून बघा. तुमच्या घामोळ्या पूर्णपणे सुकून जातील आणि टॅनिंगचे जे डाग आहेत, उन्हामुळे झालेले सनबर्न आहेत, तेही निघून जातील. चेहरा धुतल्यानंतर बघा, चेहऱ्यावर इतका छान माझा ग्लो आला होता आणि चेहरा ड्रायही नव्हता, कारण मी त्याच्यामध्ये एवढे मॉइश्चरायझिंगचे तत्त्व टाकले होते. त्याच्यामुळे स्किन खूप जास्ती हायड्रेट झाली होती. नक्की तुम्ही करून बघा आणि नक्की मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे.
आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू पाहिलं ना किती इझी आहे मेकिंग. नक्कीही तुम्ही बनवा आणि ट्राय करून बघा. तुमच्या स्किनवरती तुम्हाला किती छान रिझल्ट मिळेल. नाईटमध्येही लावू शकता, डेमध्येही लावू शकता. तुम्ही बघा आणि तुमचे अभिप्राय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय.